श्याम औंधला कष्टात दिवस काढत होता. अनेक संकटांना तोंड देत होता. त्यात पुन्हा एक नवीनच संकट उगवले. औंधला प्लेगची साथ आली. परगावची मुले गाव सोडून निघून गेली. मग श्यामही पालगडला आला. त्याच काळात श्यामचा भाऊ सदानंद प्लेगने देवाघरी गेला होता. तो पुण्याला मामाकडे राहत असे. श्याम पालगडला येऊन महिना झाला, पण त्याचे परत जाण्याचे चिन्ह दिसेना. म्हणून म्हणून भाऊरावांना संशय आला. त्यांनी आपली शंका पत्नीजवळ बोलून दाखविली. श्यामने आई वडिलांचे हे संभाषण पहाटे ऐकले आणि त्याने पालगड सोडण्याचा निश्चय केला. भाऊरावही कर्जाने वैतागले होते. संसाराच्या कटकटीने त्रासले होते. मुंबईला मामाकडे राहणेही प्रशस्त नव्हते. म्हणून त्याने पुण्यातील त्याच्या मित्राला राम जोशीला पत्र लिहिले. फक्त राहण्याची व्यवस्था कर असे सांगितले. जेवणाचे माझे मी पाहीन हेही स्पष्ट केले. रामनेही श्यामला ताबडतोब येण्यास सांगितले. मग श्याम पुण्याला आला. रामच्या घरी राहू लागला. त्याने पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. खानावळीत तो जेवू लागला. काही दिवस त्याने खानावळीत वाळप्याचे काम करून जेवणाचा प्रश्न मिटवला, तर काही दिवस त्याने खानावळीचे पैसे संपल्यामुळे डाळ मुरमुरे खाऊन दिवस काढले. पोटाची उपासमार करून श्याम शिकत होता, पण शिकण्याची जिद्द कमी होत नव्हती. शिकून त्याला आई वडिलांना सुखी करायचे होते. अशीच एकदा संध्याकाळची वेळ होती. रामच्या घरचा स्वयंपाक झाला होता. घरातील मंडळी जेवायला बसणार होती. मग श्यामनेही कोट टोपी घातली. खानावळीत जाऊन जेवून येतो असे म्हणाला. सर्वांना तो असेच सांगत असे. काही वेळाने श्याम खानावळीतून परत आला, पण त्याचा चेहरा पडलेला होता. चेहऱ्यावर कसली तरी काळजी होती. पोटातले दुःख मुखावर दिसत होते, पण तो तसे दिसू न देण्याचा प्रयत्न करीत होता. तरी रामच्या आईला शंका आलीच. ती श्यामला म्हणाली, श्याम, झाले का जेवण? हो, आत्ताच जेवण करून आलो. मग ती माऊली म्हणाली, बघू तुझा हात. रामच्या आईने त्याचा उजवा हात हाती घेतला. त्याचा वास घेतला, पण श्याम जेवल्याचे कोणतेच लक्षण दिसेना. रामच्या आईने सर्व ओळखले. जेवायला जातो म्हणून श्याम बाहेर जातो. बागेत कुठेतरी वेळ काढतो. हवा खाऊन परत येतो, हे तिने ओळखले. तिचे हृदय उचंबळून आले. म्हणाली, श्याम, खोटे का रे बोललास? पोटाची अशी आबाळ करून घेऊ नकोस. चल इथे जेवून घे. त्यानंतर त्या माऊलीने श्यामची वार लावून जेवण्याची सोय होईपर्यंत स्वतःच्या घरी जेवणाची सोय केली. राहायला जागा दिली, पण जेवणाचीही सोय केली. तिच्या हृदयात रामसारखी श्यामलाही जागा होती. श्याम तिला तिच्या रामसारखाच होता. तिने श्यामवर पुत्रवत प्रेम केले. श्यामला संकटकाळी मदत केली, सहकार्य केले, आधार दिला. अशी थोर होती रामची माऊली. नव्हे, ती श्यामचीही माऊली झाली होती. श्याम पुण्याला रामच्या घरी राहत होता. वार लावून जेवत होता. एकदा रामची बहीण मालन आजारी पडली. तिला विषम ज्वर झाला होता. या तिच्या आजारात श्यामने तिची पुष्कळ सेवा केली. मालनला आजारपणात स्पंजिंग करावे लागत असे. बेडपॅन देऊन ते नेहमी स्वच्छ करावे लागत असे. पण श्याम हे काम न कुरकुरता स्वतःहून करीत असे. रामला मात्र या कामाची किळस वाटत असे. श्यामने मात्र स्वतः हे स्वच्छतेचे काम केले. त्यात कमीपणा मानला नाही. या त्याच्या वर्तनाचा मालनवर फार चांगला परिणाम झाला. तिला श्याम देव स्वरूप वाटायला लागला. तिच्या मनी मानसी श्यामच दिसू लागला. या त्याच्या ऋणातून उतराई व्हावे असे तिला वाटू लागले. मग तिच्या बालबुद्धीला एक युक्ती सुचली. ती तिने रामला व धाकट्या भावाला कानात सांगितली. त्यांनी ती कल्पना उचलून धरली. एके दिवशी मालनने बकुळीची फुले जमा केली. त्याचा हार बनवला. सायंकाळी श्यामला बोलावले. जिन्याच्या एका पायरीवर त्याला बसविले. तिने त्याच्या गळ्यात ती माळ घातली. त्याला फुले वाहिली. नंतर मालन त्याच्या पाया पडली. त्यानंतर ही भावंडे श्यामला देव या नावानेच हाक मारू लागली. मात्र श्यामला ही गोष्ट आवडली नाही. तो म्हणे, मी काही देव नाही, पण मला सेवा करायला आवडते. साने गुरुजींचे जीवन सेवामय होते. जर त्यांच्या हातून सेवा घडली नाही तर ते अस्वस्थ होत, बेचैन होत. एकदा आगतिक होऊन त्यांनी विनोबांना हाच प्रश्न काव्यातून विचारला. हृदयात सेवा, वदनात सेवा, उतरेन हातात काय करू देवा. त्यावर विनोबांनी उत्तर लिहिले.
हृदयात सेवा वदनात सेवा उतरोन हातात निश्चिंत देवा. धन्य ते विनोबा, धन्य साने गुरुजी. श्याम पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयामध्ये शिकत होता. अभ्यास जोरात सुरू होता. एकदा तो पुण्याच्या मंडईत भाजी आणायला गेला तर तिथे एक कुडकुड्या ज्योतिषी होता. तो लोकांचे भविष्य सांगत होता. त्याच्या तोंडाचा पट्टा सतत सुरू होता. श्यामही ते भविष्य ऐकण्यात गुंगून गेला. बोलता बोलता त्याने श्यामला हेरले, मग हळूच पायातले जोडे मागितले. श्यामने ते विना तक्रार त्याला दिले. मग त्याने अंगातला कोटही मागितला, तोही श्यामने दिला. शेवटी श्याम घरी आला तेव्हा रामने त्याच्याकडे चौकशी केली. पायातल्या वाहना व अंगातला कोट कुठे आहे म्हणून विचारले. श्यामने घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून राम श्यामला म्हणाला, तू अगदीच भोळा सांब आहेस. त्यावर श्याम म्हणाला, मी भोळा वगैरे काही नाही. मी त्याला माझ्या वस्तू जाणून बुजून देत होतो. मला ते देववत की नाही हे पाहत होतो. खरं म्हणजे मीच परीक्षा घेत होतो. श्यामच्या या उत्तरावर राम थक्कच झाला. अशा गरिबीच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याने देण्याचे व्रत जपले होते. देण्यातला आनंद लुटला होता. साने गुरुजींच्या जीवनात घेण्यापेक्षा देण्यालाच महत्व होते. विदा करंदीकरांनी आपल्या एका कवितेत म्हटलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. साने गुरुजी हे देण्याचेच कार्य हयातभर केले. त्यांनी मुलांना कथा कादंबऱ्या दिल्या, समाजाला विचार दिला, हरिजनांना पंढरपूरचे मंदिर खुलं करून दिलं. त्यांना घेण्यापेक्षा देण्यातच आनंद वाटत असे. त्यांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलंय, मुखास माझ्या न शिवो नकार, निघो मुखातून सदा रुकार. अलीकडे वाचाल तर वाचाल हे वचन आपण अनेक वेळा वाचत असतो. श्यामला वाचनाची हौस होती. वाचनातून त्याला अपार आनंद मिळत असे. ती त्याची प्रवृत्ती होती. पुण्याला आप्पा बळवंत चौकात आणि आजूबाजूला अनेक पुस्तकांची दुकाने होती. पदपथावरील अनेक जुने दुर्मिळ ग्रंथ विकलेला असतात. श्याम हे जुने ग्रंथ चाळत असे, स्वतः विकत घेत असे. त्याला वाचनाचा एवढा नाद होता की तो एका ग्रंथालयाचा वर्गणीदार झाला होता. त्याचा थोरला भाऊ गजानन दादा व सखू मावशी त्याला थोडेफार पैसे पाठवत असत. पोटाला चिमटा घेऊन तो त्यातील पैसे वाचवी आणि वाचनाची हौस भागवी. परिस्थितीमुळे श्यामच्या देहाला उपवास घडत होते, पण मनाला व बुद्धीला उपवास घडू नयेत याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. तो ग्रंथालयाचा वर्गणीदार झाल्यावर एक गृहस्थ म्हणाले, काय रे श्याम, एकीकडे तू वार लावून जेवतोस, गरीब आहे म्हणून सांगतोस, आणि दुसरीकडे ग्रंथालयाचा वर्गणीदार होतोस. ही लोकांची फसवणूक नव्हे तर काय? खरं म्हणजे श्याम स्वतःच्या पोटाची फसवणूक करीत होता. त्या बदल्यात बुद्धीला अन्न देत होता. लोक काहीही म्हणत, तू विचाराचा उपासक हो, असे त्यांचे मन त्याला सांगत होते. श्याम मनाचेच ऐकत होता. वाचनातून घडत होता, ग्रंथाशी दोस्ती करीत होता. या खडतर परिस्थितीतही ग्रंथच त्याला आधार वाटत होते. तेच त्याचे दोस्त होते, तेच त्याचे मित्र होते, तेच त्याला धीर देत होते. त्यातूनच त्याची जळणघळण होत होती. पुस्तके त्याचे सखे सोबती, पुस्तकाच्या जगात तो हरवून जाई, स्वतःचे दुःख विसरून जाई. श्याम मॅट्रिकच्या वर्गात शिकत होता. त्याची आई पालगडला आजारी होती. श्यामचे मॅट्रिकचे वर्ष होते म्हणून त्याला कोणी कळवले नव्हते. अखेरच्या आजारात आईचे निधन झाले. श्यामची व आईची अखेरची भेटही झाली नाही. श्याम पोरका झाला. श्यामला भारत मातेच्या मांडीवर ठेवून आई देवाघरी निघून गेली. पुढे श्याम मॅट्रिक पास झाला. पुण्याच्या SP कॉलेजमध्ये शिकू लागला. त्याचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम हाही पुढे पुण्यात आला. तोही श्याम बरोबर रामच्याच घरी राहू लागला. श्यामने त्याला वाद्य वाजविण्याच्या संगीताच्या क्लासला घातले. एकतरी कला त्याला यावी हा उद्देश होता. पुरुषोत्तमला सर्वजण पी या टोपण नावाने संबोधत. श्याम मात्र त्याला लाडाने बाबुल्या म्हणत असे. हा बाबुल्या म्हणजे पी एकदा क्लासवरून परत येत होता. त्याच्या तोंडात काहीतरी होते. तो फुटाणे खात होता. श्यामने पाहिले होते. गरिबीच्या परिस्थितीतही श्याम त्याची 8 आणे फी भरत होता. संध्याकाळी रामच्या आईने फळीवरचे पैसे पाहिले. त्यात 1 पै कमी होती. ती माऊली म्हणाली, कोणी रे घेतला पैसा? रामच्या आईने चौकशी सुरू केली आणि श्यामला सकाळचा प्रसंग आठवला. पी काहीतरी खात येत होता हे दृश्य आठवले. हे बाबुल्याचेच काम असणार असे त्याला वाटले.
श्यामने पुरुषोत्तमला वरच्या खोलीत बोलावले, आतून कडी लावली आणि यथेच्छ बदळून काढले. बाबुल्या रडत होता आणि श्याम त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होता. आई विना पोर का पोर, आई आई म्हणून रडत होता. त्या रात्री श्याम गंभीर झाला, फारच अस्वस्थ झाला. आभाळाकडे पाहू लागला. आकाशातले तारे चमकत होते, चांदण्या लुकलुकत होत्या. देवाचे अंगण सजले होते. त्यातील एक तारा श्यामला आईच्या रूपात दिसला. जणू ती म्हणाली, श्याम, का रे मारलंस पुरुषोत्तमला? अरे, लहानपणी तूही एकदा चोरी केली होतीस. बळवंतराव फडक्यांच्या खिशातील 5 रुपयाची नोट चोरली होतीस. चुलीवरचा खोबऱ्याचा तुकडा चोरून खाल्ला होतास. तेव्हा मी तुला असं मारलं होतं का? अरे, चुका तर सर्वांकडूनच होत असतात. आपण माणसं आहोत, देव नाही. किती रे लागलं पुरुषोत्तमला? मी तिथं नाही. तू त्याला सांभाळायचंस, समजून सांगायचंस. तुझ्याशिवाय त्याला कोणाचा आधार? तर तूच त्याला मारलंस. केवढी रे शिक्षा दिलीस? बघ, तो पोर अजून रडतो आहे, आई आई म्हणतो आहे. आता तो कुणाच्या तोंडाकडे आशेनं बघेल? भावाने भावाला नाही समजून घ्यायचं तर मग कोण समजून घेणार? असे विचार सारखे श्यामच्या मनात येऊ लागले. त्याला रडायला आले. आपली चूक उमगली. तो बाबुल्याकडे गेला, म्हणाला, बाबुल्या, फार लागलं का रे तुला? मी तुला फार मारलं रे. मला क्षमा कर. आज आई असती तर तुला पोटशी धरलं असतं. बाबुल्या, मला क्षमा कर, मला क्षमा कर. असं म्हणून श्याम ओक्साबोक्शी रडू लागला. तो ओला दिवस होता. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.